आता गवारची भाजी नुसती तरी खायची नाही म्हणून केली होती पोळी. पोळीसाठी घेतली कणिक आणि मळली. आता नका विचारू कणिक कशी मळली, मग पाणी किती घातलं, जेवढं घालायचं तेवढं घाला, काहीतरी करा, पण कणिक मळा. त्याचं केले 4 गोळे. 4 गोळ्यामधला एक गोळा घेतला, त्याला त्याची घातली घडी, त्याच्यात टाकलं तेल, त्याच्यावर भुरभुरलं पीठ, परत घातली घडी, परत टाकलं तेल, परत भुरभुरलं पीठ आणि मग तो टाकला पिठाच्या डब्यात. पिठाच्या डब्यात असा टाकला की त्याला पार पांढरा फट्टच करून टाकला. मग थोडासा लाटला इकडून तिकडून, मग थोडं पीठ घेतलं आणि परत भुरभुरलं. थोडं पीठ जास्त असलं की पोळी कशी पोळपाटावरती फिरते. माझी फिरली नाही ती गोष्ट वेगळी, म्हणून मी 4दा हाताने उचली आणि 5दा लाटण्याने लाटली. इकडून तिकडून सगळी गोल गरगरीत करायचा प्रयत्न केला, पण अशी एवढी काही गोल झाली नाही. थोडी इकडून जाड, थोडी तिकडून पातळ. 4दा एका साईडनी लाटून मग एका साईडनी पातळ, दुसऱ्या साईडनी जाड, अशी कशी बशी पोळी घेतली, उचलली आणि फाट टाकली तव्यावरती. मग तवा म्हणते मी, गॅस केला मोठा, थोडी पोळी दिली भाजून. तोपर्यंत सायमल्टेनियसली दुसरा गोळा घेतला, त्याला पण सेम केलं. आता एक पोळी जशी केली तशीच दुसरी पोळी पण करणार, त्याच्यात काय वावगं करणार आहे. मग त्याला पण सेमच केलं. तेल लावलं, घडी घातली, पीठ टाकलं, पिठाच्या डब्यात टाकला, लाटला इकडून तिकडून, त्याला थोडं गोल करायचं ट्राय केलं. मग बघू आता झालं का नाही गोल, हे तुम्हाला दिसेलच आता या व्हिडिओमध्ये. बघा ही कशी थोडी तरी फुगली आहे ना पोळी. मग घेतला तेलाचा डब्बा, लावलं थोडंसं तेल लावायच्या आधी हात घातला, वाटलं होतं जेणेकरून थोडी अजून फुगेल नाही का, थोडं व्हिडिओसाठी म्हणलं फुगलेली टम्म दाखवावी, पण ते काही साध्य झालं नाही. मग ओतलं तेल बदा. विचार आला, म्हणलं देशात साठा कमी आहे तेलाचा, पण म्हणलं सगळ्या जगाचा विचार करून आपण काय मरायचं आहे, घाला होता तेल. हे बघा ही दुसरी पोळी होती, ती पण अशीच लाटली होती इकडून तिकडून. मग ती काय अशी टाकल्या पहिली पोळी फुगली नाही, म्हणून म्हणलं या पोळीला लावावं बदा परत तेल. म्हणलं बघावी ही तरी फुगतीये का. मग इकडून तिकडून हिला पण चांगलं तेल लावून घेतलं. ती गवारची भाजी केली होती, म्हणलं करपायची कुठं तर, म्हणून तिला असं हलवलं इकडून तिकडून. ही पण बघा चांगली फुगत आली आहे की नाही. हिला पण हात लावला, हात लावल्याशिवाय जमतच नाही. परत उलटली, परत पलटली, आता लाटण्याने दाबली. बघा फुगवायला, फक्त व्हिडिओसाठी फुगवायला. अशी झाली पोळी. थँक्यू, बाय.